नमस्कार, जय शिवराय आणि जय महाराष्ट्र मित्रांनो. सकाळपासून एक क्लिप महाराष्ट्रामध्ये तुफान व्हायरल होतीये. ती क्लिप म्हणजे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांची. संजय गायकवाड यांनी प्रशांत आंबी नावाचे जे शिवाजी कोण होता हे जे पुस्तक माझ्या हातात आहेत, कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. या पुस्तकाचे ते प्रकाशक आहेत आणि त्या प्रकाशकाला, प्रशांत आंबे नावाच्या या तरुण पोराला, संजय गायकवाड नावाचा हा जो आमदार आहे बुलढाण्याचा, हा फोन लावून अत्यंत अश्लाघ्य, अत्यंत अश्लील शब्दांमध्ये शिवीगाळ करतोय मित्रांनो. तसं संजय गायकवाडचं हे शिवीगाळ करणं किंवा काहीतरी वादग्रस्त नालायकपणा करणं हे काय नव्याने नाहीये मित्रांनो. याच्या अगोदर सुद्धा कोविडमध्ये तुम्ही ऐकलं असेल की त्यावेळेसचे जे विरोधी पक्षनेते होते देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोरोनाचे विषाणू कोंबेन असंही हा माणूस म्हणाला होता. त्याच्यानंतर कॅन्टीन मध्ये खाण्यावरनं काहीतरी झाले होते तर एका गरीब वेटरला यांनी बेदम मारहाण केली होती. या आणि यासारखे असे अनेक याचे वादग्रस्त विधान आहेत. गळ्यामध्ये वाघाचा मी हे ठेवलाय, दात ठेवलाय, मी वाघाची शिकार केली आहे, असं सुद्धा या माणसाचं विधान आहे. जास्त दूर नाही, आता 2-3 महिन्यापूर्वी ज्या नगरपालिका नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये बोगस मतदाराला पळवताना याच्या स्वतःच्या मुलाचे व्हिडिओ तुफान व्हायरल झालेले आहेत. तर हा माणूस काय महाराष्ट्राला नवीन नाहीये आणि याचे वाद सुद्धा नवीन नाहीये. पण आता नव्याने याने जो वादाला जन्म घातलाय तो म्हणजे कॉम्रेड गोविंद पानसरे यांचं जे पुस्तक आहे शिवाजी कोण होता, त्या पुस्तकामध्ये शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख का केला म्हणून याने प्रशांत आंबी या प्रकाशकाला, या तरुण पोराला खूप शिव्या दिल्या आणि त्याला मारण्याची धमकी दिली, जीवे मारण्याची धमकी दिली. आता थोडक्यात आपण हे बघूयात की प्रशांत आंबी कोण आहे. प्रशांत आंबी हा तो तरुण आहे, हा कोल्हापूरमध्ये असतो, अत्यंत गरीब कुटुंबातून येणारा हा मुलगा, अक्षरशः रस्त्यावरचं भंगार कचरा वेचून पुढे आलेला, शिक्षण घेतलेला, पुरोगामी चळवळीत, विद्यार्थी चळवळीत काम केलेला, अत्यंत चांगला असा या तरुणाला हा आमदार अत्यंत वाईट शब्दामध्ये शिव्या देतो. मी शिवाजी महाराजांचा वंशज आहे असं सांगतो आणि अत्यंत घाणेरड्या शब्दामध्ये माई बहिणीवरनं आणि स्त्रियांचा अनादर होईल अशा शब्दांमध्ये, अत्यंत घाणेरड्या शब्दात हा माणूस शिव्या देतोय. याचा मुद्दा काय आहे की शिवाजी महाराजांवर हे जे पुस्तक लिहिलंय कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी, शिवाजी कोण होता, तर याचं म्हणणं आहे की शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख का केला. आता एक तर शिवाजी महाराजांवर काही याचं पेटंट नाहीये. शिवाजी महाराजांवर महाराष्ट्रच नव्हे तर देशभरातले, जगभरातले पुरोगामी विचारांचे लोक असतील ते महाराजांवर प्रेम करतात, त्यांच्या विचारांवर प्रेम करतात, त्यांच्या राज्यकारभार पद्धतीवर प्रेम करतात. त्याच्यामुळे याच्या एकट्याचा काही शिवाजी महाराज हा पेटंट नाहीये. त्याच्यानंतर याचं म्हणणं आहे की याचा एकच म्हणणं आहे की शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी का केला. तर हे समजून घेणं गरजेचं आहे सर्वात अगोदर की शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख हा काही शिवाजी महाराजांचा अपमान करण्याच्या दृष्टीने केलेला नाहीये. गावखेड्यामध्ये प्रत्येक माणूस आजही आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये एकमेकांना भेटतो तर राम राम म्हणायची पद्धत आहे. राम राम म्हणत असताना एकेरी उल्लेखच झाला ना, मग भगवान रामाचा अपमान करायचा असं काही याच्यामध्ये उद्देश आहे का? तर तसा उद्देश नाहीये. तर या पुस्तकाचा पण उद्देश तसा काहीही नाहीये. आपल्या आईला आपण एकेरी उल्लेख करत असतो तर आपण आईचं अपमान करत असतो का? ती एक व्यक्ती असते, तिच्यावर आपलं प्रेम असतं, आपला त्या व्यक्तीवर हक्क असतो, आपलं व्यक्ती म्हणून आपण त्या व्यक्तीला एकेरी हाक मारत असतो. अपमान करायचा असं त्यामध्ये उद्देश नसतो. तर मित्रांनो, ज्या पुस्तकावरनं हा वाद सुरू झालाय ते पुस्तक म्हणजे कॉम्रेड गोविंद पानसरे यांचं हे जे पुस्तक माझ्या हातात आहे, ज्याचं शीर्षक आहे शिवाजी कोण होता. हे पुस्तक काय नव्याने प्रकाशित झालेलं नाहीये. 1988 मध्ये हे पुस्तक सगळ्यात पहिल्यांदा प्रकाशित झालं होतं आणि 1988 पासून ते आजतागत म्हणजे 38 वर्षांमध्ये याच्या लाखो प्रती छापल्या गेल्या, विकल्या गेल्या, लोकांनी ते वाचल्या सुद्धा आणि आत्मसात केल्या की शिवाजी महाराजांचे खरे विचार पोहोचवण्याचा हा जो सुप्त हेतू कॉम्रेड गोविंद पानसरेंचा होता तो या पुस्तकाच्या माध्यमातून वेळोवेळी पूर्ण होतोय. हे पुस्तक फक्त मराठीत नाही तर अनेक भाषांमध्ये याचं भाषांतर झालेलं आहे. आता सगळ्यात अगोदर तर महाराजांचा एकेरी उल्लेख मी अगोदर पण सांगितलं की जसं आपण राम राम म्हणत असतो ते त्याचा
हेतू हा एकेरी उल्लेख करणं नसतो, अपमान करणं असा नसतो, पण एकेरी उल्लेख करत असतो कारण ते आपलापणाची त्याच्यात भावना असते. आईला आपण एकेरी हाक मारतो तर आईला आपण काय अपमान करत नसतो, ते आपलेपणाची भावना असते. तर शिवाजी महाराजांचं जे काही लोकांनी महिमा मंडन केलंय आणि दैवतीकरण केलंय, ते दैवतीकरण थांबवण्यासाठी आणि शिवाजी महाराजांना एक व्यक्ती म्हणून बघण्यासाठी, एक विचार म्हणून बघण्यासाठी, एक कुशल राज्य कारभार करणारे राजे म्हणून कसं बघायला पाहिजे, ह्या सगळ्या हेतूंमधून हे पुस्तक लिहिलं गेलंय मित्रांनो. याच्यामध्ये खूप महत्वाचा चॅप्टर आहे, त्याच्यातले मी काही ओळी तुम्हाला वाचून दाखवतो. इतिहासाचा विपर्यास का नावाचा एक खूप महत्वाचा चॅप्टर गोविंद पानसरे यांनी लिहिलाय. ते लिहितात की शिवाजीवर मनापासून प्रेम करणाऱ्या कितीतरी मोठ्या जनसमुदायात शिवाजी हा परमेश्वराचा अवतार होता अशी समजूत आहे. कुणी त्या शिवाचा अवतार म्हणतात तर कुणी विष्णूचा. आपल्या देशात आणि परंपरेत माणसाचा देव व्हायला वेळ लागत नाही. हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो, हे खूप व्यवस्थित समजून घ्या. कारण त्या आमदाराने तर एक वाचलेलं नाहीये, फक्त ते शीर्षक वाचून काहीतरी कॉन्ट्रोवर्सी करायची, काहीतरी आव आणायचं म्हणून त्याने ही सगळी कॉन्ट्रोवर्सी केलेली आहे. पण आपण त्याच्यासारखे नाहीये. आपण जोपर्यंत पुस्तकात काय लिहिलंय, पुस्तकाचा हेतू काय हे समजून घेत नाही तोपर्यंत त्यावर व्यक्त होणं हे अत्यंत चुकीचं आहे. त्यामुळे मी जे वाचतोय ते खूप महत्वाचं आहे. ऐतिहासिक थोर पुरुषांचे सोडा, एखाद्या चांगल्या माणसाला सुद्धा देव माणूस म्हणण्याची आपली रीत आहे. कुणी एखादा पुरुष असला, त्याने लोकहिताचे काही कार्य केले की त्याला आपण देव मानतो. हा जसा देव भोळेपणा असतो आणि आहे तसा काहींचा सिद्ध साधकपणाही असतो. देव तयार केल्याखेरीज भक्तांचे साधत नाही आणि म्हणून भक्त देव घडवत असतात आणि आपले कार्य साधत असतात. शिवाजीला समकालीनांनी अवतार मानला होता की नाही कुणास ठाऊक, परंतु त्याच्या अंगी काही अलौकिक सामर्थ्य, चमत्कारिक सामर्थ्य इत्यादी लादले होते. शिवाजीला पक्षासारखे उडता येते. तो शाहिस्ते खानासमोर भिंतीतून प्रकटला. त्याला अदृश्य होण्याचे सामर्थ्य लाभले होते अशी वर्णने आढळतात. ही सारी खोटी वर्णने आहेत, यात वाद नाही. त्या काळी या अफवांचा शिवाजीला निष्ठा मिळवायला आणि यश संपादन करायला उपयोगही झाला असेल, पण अडाणीपणा आणि इतिहास यात फरक आहे मित्रांनो. शिवाजी माणूस होता, हे खूप महत्वाचं, हे समजून घ्या. शिवाजी माणूस होता, चांगला माणूस होता, थोर माणूस होता, हुशार व दूरदृष्टीचा माणूस होता, नीतिमान आणि व्यवहारी माणूस होता, शूर लढवय्या आणि कुशल संघटक होता, पण माणूस होता, देव नव्हता, अवतार नव्हता. काय होतं मित्रांनो की एकदा शिवाजी महाराजांचा देव केला म्हणजे काय होतं, देव केला की मग शिवाजी सारखं वागण्याची आपणावर जबाबदारी राहत नाही. शिवाजी सारखं वागा, रयतेला सतावू नका, बलात्कार करणाऱ्यांना पाठीशी घालू नका, रयतेच्या भाजीच्या देठाला हात लावू नका, स्वतःच्या धर्मावर श्रद्धा ठेवा, पण परधर्माचा द्वेष करायला शिकवू नका असे सांगितले तर सरळ उत्तर येते, तो शिवाजी कुठं, आपण कुठं, तो देवाचा अवतार आणि आपण माणूस, आपल्याला ते कसं जमणार. आपण आपलं असंच वागायचं. देव असल्यामुळे वर्षातून एकदा शिवाजी महाराज की जय म्हणायचं, जयंती करायची, वर्गण्या गोळा करायच्या, थोड्या खर्चायच्या, थोड्या खायच्या, जमलं तर थोडी खर्चायची आणि जास्त खायची, कपाळाला अष्टगंध लावायचा, गुलाल उधळायचा की काम झाले, शिवभक्त म्हणून घ्यायला आपण रिकामे झालो. शिवाजी सारखे वागायची आपल्यावर जबाबदारी नाही. शिवाजीने रयतेला मदत केली, आता त्याच्या भोंदू भक्तांनी रयतेला मदत केली का? आता त्याच्या भोंदू भक्तांनी रयतेला भीती घालायला त्याचाच उपयोग करायचा. दारूच्या अड्ड्यावर, मटक्याच्या गाडीवर, बेकायदा वाहतूक करणाऱ्या मोटारीवर शिवाजीचा झेंडा आणि शिवाजीचा फोटो लावायचा आणि काळे धंदे चालवायचे. हा शिवाजीचा गैरवापर आहे. शिवाजी नीट समजून घेऊन हे थांबवले पाहिजे. भोंदू कोण आणि भक्त कोण हे ओळखायला शिवाजी समजून घ्या. हे किती महत्वाचे विचार आहेत मित्रांनो, की शिवाजी महाराजांना एक व्यक्ती म्हणून जोपर्यंत आपण स्वीकारत नाही तोपर्यंत शिवाजी महाराजांचे जे विचार आहेत, शिवाजी महाराजांची जी नीतिमूल्य आहेत, ती नीतिमूल्य आपण कशी स्वीकारणार आहे? एकदा महाराजांना कुठंतरी दैवी अवतार म्हणून बसवून टाकलं की त्यानंतर हे सगळे विचार करायला न करण्यासाठी आपण मोकळे, कुठेही कृती करण्याची जबाबदारी झटकून टाकायला मोकळे की ते देव आहेत, आपण थोडी त्यांच्या एवढे आहेत. शिवाजी महाराज आपल्यापेक्षा मोठे आहेत, आपण थोडी शिवाजी महाराज होऊ शकतो. आणि यासारख्या गायकवाड सारख्या प्रवृत्तीच्या लोकांतूनच
शिवाजी महाराजांचा खोटा इतिहास समाजामध्ये पसरला, शिवाजी महाराजांबद्दलच्या खोट्या समजुती समाजामध्ये पसरल्या. शिवाजी जन्मावा पण शेजारच्या घरात ही म्हण कुठून आली? तर यासारख्या लोकांमुळे. कारण शिवाजी महाराजांचं जे एकूण कर्तृत्व आहे ते डिस्क्रेडिट करायचं, त्यांना काहीतरी त्यांचं महिमा मंडन करायचं आणि खरे शिवाजी महाराज लोकांना समजू द्यायचे नाही, हा या सगळ्या मागचा हेतू असतो मित्रांनो. आता परत एकदा आपण संजय गायकवाडकडे येऊया. त्या तरुण प्रकाशकाला फोन लावून बोलत असताना अत्यंत घाणेरड्या शब्दामध्ये माय बहिणींची आबरू वेशीला टांगून अत्यंत घाणेरड्या शब्दामध्ये स्त्रियांचा अपमान करणाऱ्या अत्यंत खेदजनक आणि घाणेरड्या शिव्या हा माणूस देत होता आणि एका बाजूला स्वतःला छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसदार आहे असं म्हणत होता. म्हणे महाराजांच्या 8व्या पत्नीचं माझे थेट त्यांच्या वंशज, त्यांचा मी थेट वंशज आहे म्हणे. आता त्याची तपासणी होईलच. एकतर महाराजांचे वंशज कोण आहे हे महत्वाचं नाहीये, महाराजांच्या विचारांचे लोक कोण आहे हे महत्वाचे. आणि ज्या पद्धतीने हा शिव्या देत होता त्यावरनं हे स्पष्टच होतं की हा काही शिवाजी महाराजांचा विचारांचा माणूस नाहीये. एक याच पुस्तकामधलं शिवाजी महाराजांचं आणखी महत्व अधोरेखित करणारं एक चॅप्टर आहे. त्या चॅप्टरचं नाव आहे शिवाजी व स्त्रियांची आबरू. हा आपण बघूयात. शिवचरित्रातील काही बाबी अगदी निर्विवाद आहे, कुणाच्या मनात त्या संबंधी शंका नाही, परंतु या बाबींचं महत्व सर्वांनीच नीट ध्यानात घेतलं आहे असे वाटत नाही. स्त्रियांच्या अब्रू संबंधीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा दृष्टिकोन ही अशीच एक बाब आहे. शिवाजी महाराजांच्या काळी आणि सरंजामदारीच्या एकूणच काळात स्त्रियांच्या अब्रूला, विशेषतः गोरगरिबांच्या स्त्रियांच्या अब्रूला किंमत नव्हती. राजे रजवाडे व राजपुत्र तर सोडाच, पण सरदार, वतनदार, जमीनदार, देशमुख, पाटील यांच्या दृष्टीने गोरगरिबांच्या लेकी सुना म्हणजे त्यांना हव्या त्यावेळी उपभोगण्याच्या वस्तू होत्या. दिवसा ढवळ्या त्यांची आबरू लुटली जात होती आणि त्याविरुद्ध कुणाकडे दाद मागता येत नव्हती. ज्यांच्याकडे दाद मागायची तेच आबरू लुटत होते. आबरू लुटणाऱ्यांना मान मर्तब आणि पदव्या देत होते. अशा काळात शिवाजीचा या संबंधीचा दृष्टिकोन मूलतःच वेगळा होता. रांझाच्या पाटलाची गोष्ट प्रसिद्ध आहे. ही खूप प्रसिद्ध गोष्ट आहे मित्रांनो. ही या पुस्तकामध्ये दिलेली आहे. शिवाजी महाराजांचे विचार समजून घेण्यासाठी अत्यंत महत्वाची ही गोष्ट आहे. प्रत्येकाने ही गोष्ट आत्मसात करावी, समजून घ्यावी अशी ही गोष्ट आहे. रांझाच्या पाटलाची गोष्ट प्रसिद्ध आहे. गावच्या वतनदार पाटलाने गरीब शेतकऱ्याच्या तरण्या ताठ्या पोरीला दिवसा ढवळ्या सर्वांसमक्ष उचलून नेली आणि भोगली. माती झालेल्या जिन्यापेक्षा मरण बरं म्हणून पोरीने जीव दिला. सारा गाव हळहळला पण मुकाच राहिला. शिवाजीच्या कानी ही गोष्ट आली. पाटलाच्या मुसक्या बांधून पुण्याला आणले गेले आणि हातपाय तोडायची शिक्षा झाली. नुसती झाली नाही तर अंमलात आली आणि साऱ्या मावळखोरात आश्चर्य पसरले. गरीब रयतेच्या पोरीची आबरू घेतली म्हणून वतनदार पाटलाला जबर शिक्षा झाल्याचे पाहून रयत शिवाजीवर फिदा झाली. अनरयतेच्या आबरू रक्षणासाठी शिवाजी कार्य करीत असेल तर त्या कार्यासाठी मरायला तयारी झाली. मित्रांनो, जर महाराजांचं महिमा मंडन झालं आणि महाराजांना व्यक्ती म्हणून स्वीकारलं नाही तर ही इतकी महत्वाचं महाराजांची जी कृती आहे ती तुम्ही आम्ही महाराजांचे अनुयायी म्हणून ती कधीच आत्मसात करणार नाही. हे त्या पुस्तकाचा हेतू आहे की हे विचार आत्मसात करावे. हे कुठं तुम्हाला चुकीचे वाटताय का? पुढे त्याच्यातला आणखी खूप महत्वाचा चॅप्टर आहे, तो परत सांगतोय, परत ऐका. ज्यांच्या पाठबळावर राज्य करायचे अशा वतनदारांची सुद्धा गय न करायला न्यायावरची एक जबर निष्ठा लागते. शिवाजीपाशी ती होती म्हणून रयत शिवकार्यात सहभागी होती. आजही गोरगरीब रयतेच्या लेकी सुनांवर खेडोपाडी आणि शहरात सुद्धा अत्याचार आणि बलात्कार होतात. पण शिवाजीचा वारसा सांगणारे आणि उठल्या सुटल्या शिवाजीच्या नावाचा जयघोष करणारे आज काय करतात? अत्याचार करणाऱ्याला शिक्षा होतात का? हातपाय तोडायचे सोडा, कोर्टात केस तरी होते का? की अत्याचार करणारा जितका मोठा वतनदार तितका मोठा मालदार, तितक्या लवकर त्याची सुटका होते का अटकच होत नाही? ही सत्य परिस्थिती आहे मित्रांनो. जर खरंच शिवाजी महाराजांना मानणारे लोक जर आज समाजात तयार झाले असते, शिवाजी महाराजांना मानणारे, शिवाजी महाराज समजून घेणारे, शिवाजी महाराज कृतीत उतरवणारे लोकप्रतिनिधी जर आपल्याला मिळाले असते
तर या देशातल्या कुठल्याही स्त्रीच्या अब्रूवर हात टाकण्या अगोदर 100 वेळा विचार झाला असता मित्रांनो. आणि हे विचार या पुस्तकातून सांगण्यात येत आहेत. तुम्हाला हे पुस्तक चुकीचं वाटतं का? आता फक्त राजेशाहीमध्ये नाहीच तर लोकशाहीमध्ये पण शिवाजी महाराजांचं महत्व कॉम्रेड गोविंद पानसरे समजून सांगतायत की लोकशाहीत सुद्धा शिवाजी आठवतो तो यामुळे, आठवावा तो यासाठीच. स्वतःच्या नातेवाईकांच्या आणि अधिकाऱ्यांच्या पापावर पांघरून घालून पुन्हा वर कुणी शिवाजीचं नाव घ्यायला लागला तर त्याच शिवाजीची आठवण करून त्याला जाब विचारायला पाहिजे. शिवाजी आठवावा तो यासाठी. रांझ्याच्या पाटलाची हकीकत हा अपवाद नाही, अशा इतरही कथा आहे. ही काही एकमेव कथा नाहीये. महाराजांच्या आयुष्यामध्ये अशा अनेक कथा आहेत. त्या काय आहेत त्याचा पण उल्लेख या पुस्तकामध्ये केलाय. 1987 मध्ये सखुजी गायकवाड नावाच्या सेनापतीने बेळवाडीच्या किल्ल्याचा वेढा दिला. या किल्ल्याची किल्लेदार एक स्त्री होती. तिचे नाव सावित्रीबाई देसाई. या बहादूर स्त्रीने 27 दिवस किल्ला लढवला, पण सखुजीने शेवटी किल्ला जिंकला आणि विजयाच्या उन्मादात सूर भावनेने सावित्रीवर बलात्कार केला. ही बातमी ऐकून शिवाजी संतापला. त्याने सखुजी गायकवाडचे डोळे काढावयास लावले व त्यास जन्मभर तुरुंगात डांबले. आपल्या विजयी सेनापतीने शत्रू असलेल्या स्त्रीवर बलात्कार केला म्हणून गय केली नाही, कारण शिवाजीची भूमिका होती स्त्रियांची इज्जत कायम राहिली पाहिजे, मग ती कुणीही असो. महाराजांचे स्त्रियांबद्दलचे हे विचार समाजामध्ये रूढ व्हावे म्हणून एक पुस्तक लिहिणं चूक आहे का मित्रांनो? पण एवढं समजून घेण्यासाठी एकतर गायकवाडांनी आयुष्यात मला पूर्ण याविषयी खात्री आहे की ते गायकवाड नावाचा जो आमदार आहे त्यांनी कधीही महाराजांबद्दल एक लेख सुद्धा वाचलेला नाहीये. फक्त जातीने मराठा आहे म्हणून तो शिवाजी महाराजांचा वंशज होतो किंवा मावळा होतो असं नाहीये. येथील 18 पगड जाती, आलुतेदार बलुतेदारांना सोबत घेऊन महाराजांनी राज्य केलं होतं. कुठल्या एका जातीची मक्तेदारी महाराजांवर नाहीये. पण एवढं करण्यासाठी महाराज अगोदर वाचावे लागणार आहेत, जे की गायकवाड या माणसांनी कधीच वाचले नाही. आणखी एक खूप महत्वाची कथा याच्यामध्ये कॉम्रेड गोविंद पानसरे लिहितात महाराजांचे स्त्रियांविषयीचे विचार समजून सांगण्यासाठी. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेबाबतची ही घटना आहे. कल्याणच्या सुभेदाराची सून दरबारात हजर केल्यानंतर तिच्या संबंधीचे गैरउद्गार न काढता व गैरव्यवहार न करता तिची चोळी वांगडी करून पाठवणी करण्याची कथा तर अनेक काव्यांचा विषय झाली आहे. मुसलमान शत्रूची तरणी ताठी आणि देखणी सून पाहून आईची आठवण व्हावी आणि आपली ही आई इतकी सुंदर असती तर काय झाले असते असे उद्गार निघावेत. यासाठी चारित्र्य संपन्नता आणि सौंदर्य संबंधीची निरोगी दृष्टिकोन असावा लागतो. आजच्या भडभुंजात तथाकथित शिवभक्त वतनदारासमोर आणि राजासमोर अशी कुणी सुंदर स्त्री आली असती तर त्यांनी काय उद्गार काढले असते आणि काय केले असते याची कल्पना करून पहा, म्हणजे खरा शिवाजी आणि खोटे शिवभक्त यांच्यातील फरक उमगेल. हे शिवाजी महाराजांचे खरे विचार. एक व्यक्ती म्हणून शिवाजी महाराज किती ग्रेट होते आणि ते विचार आपण आत्मसात करायला पाहिजे. एक व्यक्ती म्हणून महाराजांकडे पाहिलं पाहिजे, या हेतून हे पुस्तक लिहिलं गेलंय मित्रांनो. एवढंच नाही तर शिवाजी महाराजांनी त्यांचा राज्यकारभार किती सर्वसमावेशक तो राज्यकारभार होता आणि प्रत्येकाला न्याय तिथे कसा मिळायचा याचाही या पुस्तकामध्ये उल्लेख आहे. पुढे शेतकऱ्यांचं सैन्य महाराजांनी कसं उभारलं, शेतकऱ्यांसाठी महाराजांनी कशा चांगल्या योजना तिथं आखल्या, शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही स्पर्श करायचा नाही हे जे महाराजांचं धोरण होतं ते खूप चांगल्या पद्धतीने या पुस्तकात समजावून सांगितलंय. व्यापार आणि उद्योगास शिवाजी महाराजांनी संरक्षण दिलं त्याचंही हा चॅप्टर या पुस्तकामध्ये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गुलामांच्या व्यापारास बंदी. त्या काळामध्ये गुलामांचा व्यापार हा सर्रास व्हायचा, पण शिवाजी महाराजांनी गुलामांच्या व्यापारास कशी बंदी दिली हे या पुस्तकामध्ये लिहिलेले आहे मित्रांनो. कुठलंही बायस न ठेवता महाराजांबद्दल लिहिलेल्या सगळ्या पुस्तकांमधलं हे एक महत्वाचं पुस्तक आहे. याच्यामध्ये धर्मश्रद्धा पण धर्मद्रेष्टा नव्हे हा चॅप्टर पण प्रत्येकाने वाचायला पाहिजे, की त्या काळामध्ये धर्म आणि त्या काळातले जे काही राजा राजवाड्यांचे जे काही युद्ध व्हायचे त्याच्यातलं मेन पॉलिटिक्स काय होतं हे समजून या पुस्तकामधनं सांगितलंय. पण महाराजांना एका जातीपुरतं एका धर्मापुरतं बंदिस्त करून त्यांचं राजकारण करायचंय अशा लोकांना हे पुस्तक कधीच पचनी पडणार नव्हतं. त्यामुळे हा
गोविंद पानसरेंना किंवा त्या पुस्तकाच्या नावाला शीर्षकाला विरोध नाहीये. महाराजांचे खरे विचार जर समाजात पसरले तर यांच्या दुकाना बंद होतील, यांच्या राजकीय दुकाना बंद होतील हे यांना कळालंय, म्हणून हे या पुस्तकाला विरोध करताय. मित्रांनो, या पुस्तकामध्ये गोविंद पानसरे हे आणखी महत्वाचं एक लिखाण करतात शिवाजी महाराज आणि धर्माबद्दल. त्याचं शीर्षक आहे शिवाजी आणि धर्म. शिवाजी महाराजांसारख्या एवढ्या जागतिक कीर्तीच्या राजाला, जागतिक कीर्तीच्या व्यक्तीला एका जातीपुरतं, एका धर्मापुरतं मर्यादित करायचं आणि त्यांच्या विचारांची हत्या करायची. पण कॉम्रेड गोविंद पानसरे त्या जाती धर्माच्या बंधनातून महाराजांना मुक्त करतात, त्यांचा खरा इतिहास लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करतात आणि शिवाजी महाराज हे सगळ्यांचे कसे होते हे समजावून सांगतात. हा खूप महत्वाचा चॅप्टर. याच्यातले काही ओळी मी तुम्हाला वाचून दाखवतो. शिवाजी आणि धर्म याचा अर्थ शिवाजी धर्मच मानत नव्हता किंवा तो निधर्मी होता किंवा त्याने राज्य निधर्मी राज्य म्हणून घोषित केले होते असं मात्र नाही. शिवाजी हिंदू होता, त्याची धर्मावर श्रद्धा होती, त्या श्रद्धेप्रमाणे तो वागत होता, देवदेवतांना आणि साधू संतांना पूजित होता, धर्मासाठी व देवळांसाठी दान देत होता व खर्च करीत होता. पण तो इस्लाम धर्माचा विरुद्ध होता काय? तो हिंदू धर्मावर श्रद्धा ठेवत होता म्हणजे मुस्लिम धर्माचा द्वेष करीत होता काय? मुसलमानांचे हिंदूकरण किंवा मराठीकरण किंवा महाराष्ट्रीकरण करण्याचा त्याचा इरादा व प्रयत्न होता काय? इतिहासाशी इमान राखून खरे बोलायचे तर या साऱ्या प्रश्नांची उत्तरं नाही अशी आहे मित्रांनो. कारण शिवाजी महाराज हे न्यायप्रिय व्यक्ती होते, न्यायप्रिय राजे होते. कोण कुठल्या जातीतून येतोय, कोण कुठल्या धर्मातून येतोय हे त्यांना फरक पडत नव्हता. स्वतःच्या धर्मावर त्यांचं प्रेम होतच, पण स्वतःच्या धर्मावर प्रेम करत असताना दुसऱ्याच्या धर्माचा अनादर त्यांनी कधीच केला नाही. हे महाराजांचे खरे विचार या पुस्तकामध्ये आहे. काय प्रॉब्लेम आहे? या पुस्तकाचे जे लेखक आहेत ते कॉम्रेड गोविंद पानसरे पुस्तकाच्या शेवटी काय लिहितात ते बघा, की वैचारिक पायाखेरीज बदल होऊ शकत नाही, म्हणून आजच्या रयतेने शिवाजीचा खरा इतिहास शोधला पाहिजे, त्याचा योग्य अर्थ लावला पाहिजे, इतिहासात टाकाऊ असेल ते टाकले पाहिजे, पुढे घेऊन जाण्यायोग्य जे असेल त्यात नव्या प्रगत विचारांची भर घालून प्राप्त काळाला योग्य अशा रीतीने अभ्यासूनच ते पुढे नेले पाहिजे. हे लिहिण्याचा याच्या मागे एक आणखी एक उद्दिष्ट आहे. कारण महाराजांचा इतिहास हा अनेक विकृत लोकांनी सुद्धा लिहिला आहे, त्यांच्या सोयीने लिहिला आहे आणि अनेक गैरसमजुती महाराजांच्या इतिहासाबद्दल समाजामध्ये पसरवल्या आहे. तर ज्या गैरसमजुती आहेत त्या उघड्या डोळ्यांनी बघून तथ्य तपासून त्या टाकून दिल्या पाहिजे आणि जे महाराजांचे खरे विचार आहेत, जे टिकाऊ विचार आहेत ते पुढे नेले पाहिजे. पुढे ते लिहितात की शिवाजीच्या इतिहासात, शिवाजीच्या विचारात, व्यवहारात, शिवाजीच्या कार्याच्या प्रेरणेत आजही उपयुक्त ठरू शकेल असे बरेच काही आहे. ते नीट समजून घेतले पाहिजे आणि पुढे नेले पाहिजे. मित्रांनो, या पुस्तकाचा काही थोडासाच भाग मी तुम्हाला समजून सांगितला, पण तुम्हालाही लक्षात आलं असेल की या पुस्तकामध्ये कुठंच महाराजांचा अनादर करावा असा हेतू नव्हता. तर एक सुप्त हेतू होता की शिवाजी महाराजांना एक व्यक्ती म्हणून समजून घेतलं पाहिजे, त्यांचे विचार समजून घेतले पाहिजे, त्यांचे विचार हे व्यवहारात आणले पाहिजे, त्यांचे विचार हे स्वतःच्या आचरणात आणले पाहिजे. पण संजय गायकवाड सारख्या फक्त महाराजांचं नाव घेऊन राजकारण करणाऱ्या लोकांना हे कधीच कळणार नाहीये. कारण ते मुद्दामून करतात. तुम्ही झोपलेल्या माणसाला उठवू शकता, पण झोपेचं सोंग घेतलेल्या माणसाला तुम्ही जागवू शकत नाही. अत्यंत असंवेदनशीलपणे आणि अत्यंत उन्मादपणे, नालायकपणे संजय गायकवाड हा त्या प्रकाशकाला मारण्याची भाषा करतो. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्याबद्दल शिवीगाळ करतो. ते कॉम्रेड गोविंद पानसरे ज्यांनी त्यांचं पूर्ण आयुष्य कष्टकऱ्यांच्या आंदोलनामध्ये घालवलं, कष्टकऱ्यांच्या सेवेमध्ये घालवलं, कष्टकऱ्यांना न्याय मिळवून देण्यामध्ये घालवलं आणि शिवाजी महाराजांचे खरे विचार समाजामध्ये पसरवण्यासाठी घालवलं. त्या कॉम्रेड गोविंद पानसरेंना हा माणूस शिवाय देतो, त्यांच्या हत्येचं समर्थन करतो आणि त्या प्रकाशकाला सुद्धा गोविंद पानसरेंकडे पाठवू म्हणून त्याला हत्येची धमकी देतो. संजय गायकवाड सारखा माणूस शिवाजी महाराजांचा अपमान झाला म्हणून बोंबलतोय, तर त्याला मी काही गोष्टी सांगू इच्छितो की महाराजांचा खरा अपमान कोणी केलाय. ज्या सावरकरांचं नाव घेऊन तुमचा पक्ष राजकारण करतो, त्या सावरकरांच्या 6 सोनेरी पाने या पुस्तकामध्ये शिवाजी महाराजांच्या स्वराज्याबद्दल काय लिहिलंय माहितीये का? काकतालेय योग म्हणजे कावळा फांदीवर बसला आणि फांदी तुटली.
ही जी म्हण आहे, म्हणजे शिवाजी महाराजांचं कर्तृत्व पूर्णपणे नाकारायचं, शिवाजी महाराजांना डिस्क्रेडिट करायचं, हे काम त्या लेखकाने म्हणजे सावरकरांनी केलंय. की शिवाजी महाराजांचा स्वराज्य हा फक्त योगायोग होता, महाराज असते किंवा नसते तरी स्वराज्य हे स्थापनच होणार होतं, अशा आशयाचं लिखाण यांनी केलंय. त्याबद्दल काही आक्षेप नाहीये का संजय गायकवाडला? राजमाता जिजाऊंबद्दल अत्यंत वाईट पद्धतीने इतिहास रचण्याचा खोडसाळपणा आणि नालायकपणा जेव्हा काही नालायक तथाकथित इतिहासकारांनी केला, जेम्स लिन प्रकरणाबद्दल बोलतोय मी, तेव्हा संजय गायकवाड कुठं होता? कोरटकर, सोलापूरकर सारख्या लोकांनी महाराजांबद्दल अत्यंत वाईट शब्दामध्ये महाराजांचा अपमान होईल असं बोलले, तेव्हा हा कुठे गेला होता? त्यांची हत्या करण्यासाठी हा का नाही गेला? त्यांना मारण्यासाठी का नाही गेला? हा कोणाला मारायसाठी जातोय? तर एका गरीब पोराला जो शिक्षण घेऊन महाराजांच्या विचारांनी प्रेरणा घेऊन काहीतरी समाजामध्ये चांगला बदल घडवू पाहतोय, त्याला मारण्याची हा भाषा करतोय. मित्रांनो, आजचा काळ हा शिवाजी महाराजांचे खरे विचार समजून घेण्याचा काळ आहे. आपण महाराष्ट्रातील जनता आहोत, मराठी लोक आहोत. आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा वैचारिक वारसा आहे. या भूमीला संत परंपरेचा वारसा आहे, फुले शाहू आंबेडकरांचा वारसा आहे. इथे असे मदमस्त मूर्ख लोकप्रतिनिधींना जागा नाहीये. मित्रांनो, आजच्या काळामध्ये महाराजांचे खरे विचार समजून घेणं आणि ते पसरवणं खूप गरजेचं आहे. आणि ह्या ज्या खोडसाळ म्हणी ज्या तयार झाल्यात, ह्या म्हणी आपल्याला जर मिटवायच्या असेल तर महाराजांचे खरे इतिहास आपल्याला समजून घ्यायला हवं. शिवाजी जन्मावा पण शेजारच्या घरात हे न म्हणता, शिवाजी जन्मावा पण तो माझ्याच घरात जन्मावा, आणि शिवाजी महाराजांचे जे विचार आहेत ते माझ्याच घरात जन्मावे, आणि शिवाजी महाराजांचे जे विचार अवलंबण्याची जी प्रक्रिया आहे ती माझ्यापासून सुरुवात व्हावी, ही संकल्पना आपण आज या ठिकाणी केली पाहिजे. माझी सर्व दर्शकांना विनंती आहे की कृपया हा व्हिडिओ जितक्या जास्तीत जास्त शिवाजी महाराजांच्या मानण्यापर्यंत तुम्ही पोहोचवू शकता पोहोचवा, आणि तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.